गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात लातूर पोलिसांची कारवाई. 11,09,000चा माल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका. सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या तसेच तरुण पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व विक्री विरोधात लातूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी सुमारे 11,09,496 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध धंदे करणाऱ्यांना कडक संदेश दिलाय. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की उदगीर शहरातील उमा चौक ते शिवाजी चौक परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा इटॉस कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे. सदर माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ कारवाईस रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक उमा चौक परिसरात सापळा लावून उभे असताना वर्णनास जुळणारी टोयोटा इटॉस कार क्रमांक MH24 AF 4600 घटनास्थळी येताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकाने गाडी वेगात पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय आणि एका ठिकाणी गाडीला धक्का देऊन गर्दीचा फायदा घेत गल्लीबोळातून पळून जाऊन फरार झाला. पोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहन ताब्यात घेऊन झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विविध प्रकारचे गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात मिळून आले. त्यामध्ये 4,09,496 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली टोयोटा इटॉस कार, किंमत 7 लाख रुपये असा एकूण 11,09,496 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी स्वतंत्ररित्या सील करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक विक्री करणारा आरोपी माधव तुकाराम मोरे, वय अंदाजे 32 वर्ष, राहणार जांब बुद्रुक, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच सहकलम 59 अन्न सुरक्षा व मानदेव अन्वये पोलीस ठाणे उदगीर शहर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.